मच्छीच्या अंड्याची भुर्जी तुम्ही कधी खाल्ली आहे का? तर हो, दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये आम्ही मच्छीच्या अंड्याची भुर्जी खात असतो. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? पावसाळ्यामध्ये नदी, नाले, विहीर आणि समुद्रामध्ये मच्छीला अंडे येतात. तर त्याच अंड्यांची पौष्टिक आणि अगदी चविष्ट अशी भुर्जी कशी बनवायची हे पाहणार आहोत. रेसिपी पाहण्यापूर्वी जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. तर चला मच्छीच्या अंड्याची पौष्टिक आणि अगदी चविष्ट अशी रेसिपी बनवूया. मी इथे रहू मच्छी घेतली होती, त्याचेच हे अंडे आहेत. अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी आपल्याला 3 मेन साहित्य लागणार आहे. मच्छीचे अंडे, वाटीभर कांदा आणि बारीक कट केलेली मिरची. तर चला भुर्जी बनवायला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये 2 माप भरून तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी. जिरं मोहरी तळतळल्या गेले की त्यामध्ये वाटी भरून कांदा टाकून घेऊयात. कांदा छान लालसर असा फ्राय करून घेऊ. कांदा थोडा लालसर झाला की लगेचच 1 चमचा अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आहे. आता अद्रक लसूणचा पेस्ट आणि कांदा छान होऊ देऊयात. त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची. हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट पावडरचाही वापर करू शकता. आपण नेहमीच कोंबड्यांच्या अंड्यांची भुर्जी खात असतो, तर एखाद्या वेळेस पावसाळ्यामध्ये मच्छीच्या अंड्यांची एकदा भुर्जी नक्की बनवून पहा. आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात. हळद, धनिया पावडर, मीठ, थोडंसं लाल तिखट पावडर आणि चिकन मसाला. चिकन मसाल्याने टेस्ट छान येते, त्यामुळे आपण इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकतोय. सर्व मसाले छान मिक्स करून घेऊयात. मसाले छान शिजले गेले की त्यानंतर आपल्याला मछलीचे अंडे टाकून घ्यायचे आहे आणि कांद्यामध्ये छान मिक्स करायचं आहे. या पद्धतीने अतिशय भन्नाट आणि चविष्ट हे अंडे बनतात. एकदा नक्की बनवून पहा. आता हे अंडे छान शिजवून घेऊयात. यामध्ये आपल्याला पाणी टाकण्याची गरज नाही. आता ही मच्छीच्या अंड्याची भुर्जी साधारण 10 मिनिट शिजवून घेऊयात, जोपर्यंत हे अंडे ड्राय होत नाही आणि शिजले जात नाही. शिजल्यानंतर हे अंडे येलो कलरचे होतात, पाहू शकता. थोडे थोडे करून सर्व अंडे शिजत आहे. याआधी आपल्या चॅनलवरती फिश फ्राय रेसिपी कशी करायची, अंड्याचे पकोडे कसे बनवायचे, फिश करी, चिकन करी असे भरपूर नॉनव्हेजचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. हवं तर तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता. अशा पद्धतीने मच्छीचे अंडे शिजलेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या. थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. तयार आहे मच्छीच्या अंड्याची भुर्जी. जर या अंड्यांचे मोठे गोळे झाले असतील तर तुम्ही सराट्याच्या साहाय्याने कट करू शकता. प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. हे अंडे तुम्ही भाकरीसोबत, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा. चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.